गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे. आज आहे रविवार आणि आज रविवारची आमची सकाळ एकदम एका दुःखद घटनेने सुरुवात झाली. किरणच्या मावशी, सख्या मावशी, हिरा मावशी यांचं सकाळ सकाळी निधनाची बातमी आली आणि इतकं मन उदास होऊन गेलं ना. दिवसभर काहीच करायची इच्छा होत नव्हती. तर म्हटलं आज व्लॉग थ्रू त्यांच्या आठवणीत शेअर करूया. इतकी गोड व्यक्ती होती ना, खूप खूप म्हणजे आवडीची व्यक्ती होती आमची. त्यामुळे आज दिवसभर आम्हाला काही सुचत नव्हतं. आणि लकीली माझे मिस्टर, त्यांचा स्वतःचा बिझनेस असल्यामुळे ते नेमके चाकण MIDCमध्ये त्यांचं काम सुरू होतं आणि मावशींचा असा निधनाचा मेसेज आला तर ते परस्पर डायरेक्ट तिकडे गेले आहेत. मावशी आता सध्या जेजुरीला होतं त्यांच्या मुलाकडे. तर मूळच्या हिरा मावशी या आमच्या मावस सासूबाई माझ्या, आणि त्या राशीनला राहायच्या. अहमदनगर जिल्ह्यामध्ये राशीन गाव आहे. तर त्या राशीनमध्ये जे जगदंबा देवीचं मोठं मंदिर आहे, म्हणजे आपल्या नाशिकच्या काळाराम मंदिरपेक्षाही मोठं मंदिर आहे. तुम्ही कधी बघितलं नसेल तर नक्की तुम्ही त्या बाजूला गेलात तर बघा. अतिशय मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराचे ते पुजारी होते. रेणुकर यांचं आडनाव होतं. आणि मावशी काका हे आमचे अत्यंत लाडके व्यक्तिमत्व. त्यांची मुलगी इथेच मुंबईला दिली होती, त्यामुळे त्यांचं सतत मुंबईला येणं जाणं असायचं. आणि आले की आम्हाला ते आवर्जून भेटायला यायचे. सासू सासरे पण आमच्या इथेच होते तेव्हा. आणि किरणवर विशेष करून त्यांचा अतिशय जीव. सगळ्याच मुलांना त्या खूप जीव लावायचे. मावशी काका अत्यंत प्रेमळ होते आणि कधीही रिकाम्या हाती येणार नाही. कोणाला काय पाहिजे त्यांना माहीत होतं. म्हणजे इतक्या वर्षात कधीही आम्ही शेवया, बटाट्याचे खिचे, पापड, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, सांडगे, म्हणजे एक वाळवणीचे जेवढे काही सगळे प्रकार आहेत ना, कुरड्या म्हणा, नंतर सगळे प्रकार, म्हणजे आपण जे मागू ना ते लोणच्याचे प्रकार, नंतर साखर आंबा, गुळ आंबा, जे काय सांगू ना आपण त्या सगळ्या स्वतः हाताने बनवून घेऊन यायच्या. मागायची गरजच पडायची नाही. म्हणजे इतक्या वर्षात आम्ही कधी विकत पण आणलं नाही या गोष्टी. शेवया तर कॉन्स्टंट त्यांच्याचकडनं नॉनस्टॉप सप्लाय असायचा. आणि ते पण इतकं छान त्या पॅकिंग करून आणायच्या ना, म्हणजे त्याच्यावरून पण आमच्या घरात मजा चालायची. म्हणजे त्यांच्या मुलीचं नाव नीता होतं, मग बॉक्सवर नीता, नंतर दुसऱ्या मोठ्या बॉक्सवर किरण नाव, तिसऱ्या मोठ्या बॉक्सवर विश्वास, नंतर सतीश, असं सगळ्यांची नावं टाकून किरणकडे सगळे बॉक्स जमा व्हायचे म्हणजे आमच्याकडे. मग इथून ते मुंबईत आले की आम्ही प्रत्येकाच्या घरी पाठवून द्यायचो. तर विश्वासदादा, जे किरणचे मोठे भाऊ आहेत ना, ते गमतीने मावशीला गावाला फोन करायचे, अगं तू किरणकडे सगळे बॉक्सेस देते आणि किरण सगळं खाऊन टाकतो, माझ्याकडे येतच नाही, अशी मजा करायची. आणि मावशीला ते खरंच वाटायचं. आणि त्या म्हणायच्या, त्यांच्या ते गावाची भाषा ना ती पण खूप गोड होती. वय रे किरण, मी तुला दिलं ना रे सगळं, का रे बाबा असं करतो, दादाला पण थोडं ठेवायचं ना रे, द्यायचं ना रे त्याला, मी तुला अजून पाठवते, पण आता दादाला त्याचं देत जा रे बाबा, असं नको करत जाऊ. मग किरणला त्यांना समजवता नाकीनं व्हायचं की अगं बाई, दादाकडे मी पोहोचले, दादा तुझी मस्करी करतोय. जी इतकी गोड होती ना, की म्हणजे खूप असं निरागस असं व्यक्तिमत्व होतं. लहान मुलांसारखी तिच्यामध्ये क्युरिओसिटी होती, निर्व्याज हसायची आणि असं कधीच आत बाहेर तिचं एक नाही. जे काय आहे ते एकदम निरागस पर्सनॅलिटी होती एकदम ती, आणि प्रवाहाबरोबर राहणारी व्यक्तिमत्व होती. तसं त्या म्हणजे कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांनी लग्नानंतर त्या काळामध्ये शिक्षण घेतलं. त्यांच्या सासूने त्यांना प्रोत्साहन दिलं की लवकर लग्न व्हायची ना पूर्वी, तर लग्नानंतर त्यांनी शिक्षण घेतलं. सासूबाई म्हणाल्या, मुलांची मी काळजी घेते पण तू शिक, आणि त्यांना टीचर बनवलं. त्या प्रोफेशनने टीचर होत्या. नंतर महाराष्ट्र सरकारतर्फे उत्कृष्ट टीचर म्हणून त्यांना पुरस्कारही मिळाला होता. म्हणजे एवढं सगळं करूनही त्या प्रोफेशनल वर्क म्हणजे होत्या, म्हणजे वर्किंग वुमन होत्या त्या काळातल्या. हे खूप कौतुकास्पद आहे. आणि आमचे काका पण अतिशय प्रेमळ होते. आपली बायको जॉब करते तर ते सगळं घरातलं बघायचे. त्यांचं दूध दुभत्याचा व्यवसाय होता, ते सगळं सांभाळायचे. शेती होती, नंतर घरातलं सगळं ते बघायचे. नंतर म्हाताऱ्या आईची पण सेवा करायचे. दोघं नवरा बायको अगदी मेड फॉर इच अदर. इतके म्हणजे ते प्रेमाचं त्यांची भांडणं पण असायची, इतके क्यूट वाटायचं ते भांडताना पण. आणि एकमेकांवर भयंकर जीव होता त्यांचा. म्हणजे दोघांचं एकमेकां वाचून तुझं माझं जमेना आणि तुझं वाचून करमेना, तशी जोडी होती त्यांची. पण खूप एकमेकांवर त्यांचा जीव होता. कधीही आले ना की
आणि नंतर मावशींना व्हेरिकोज व्हेनचा त्रास व्हायला लागला. त्यांचे पाय असे ताठरल्यासारखे झाले होते, त्यांना चालता येईना. गुडघ्याचं ऑपरेशन दोन्ही पायाचं झालं आणि त्यांना चालता येणं झालं होतं. पण काकांनी त्यांची इतकी काळजी घेतली, बापरे, म्हणजे आपण एक्सप्लेन नाही करू शकत. इतकं म्हणजे बायकोची सेवा त्यांनी केली ना, की मी कुठेच बघितलं नाही नवरा एवढ्या बायकोची सेवा करताना. अक्षरशः पायाला मॉलिश करून त्याच्या पायाला औषध लावणं, त्या काय पट्ट्या असेल ते बदलणं. आणि त्यांची ट्रीटमेंट इकडे मुंबईला चालायची, कधी पुण्याला चालायची. मुंबईला आले की ते माझ्याचकडे महिनाभर असायचे. आम्ही खूप मजा करायचो आले की. आणि त्यांनी कधीच मला सासूपणा जाणव दिला नाही. इतकं मुलीसारखी ममता करायचे ना माझ्यावर. आता राशीनला पण त्यांचं एवढं मोठं मंदिर होतं आणि पूर्वीनं त्यांचं टिपिकल गावचं असं मोठं असं घर होतं, छान घंगाळं होतं त्यांच्याकडे. नंतर पाण्याचं बंब, म्हणजे टिपिकल गावाला जसं वापरतात ना. आणि त्या मला नेहमी म्हणायचे की थोडी हिंमत कर, आणि तू दोघंही म्हणायचे की तू राशीनला ये देवीच्या दर्शनाला, तू आमच्यासाठी एवढं करते, मग आम्हाला पण तुझ्यासाठी जरा आतिथ्य करू दे, तुला आमचं गाव दाखवायचं आहे, तुला आमचं मंदिर दाखवायचं आहे. पण ते काय माझ्याने झालंच नाही. ते बिचाऱ्यांची इच्छा मी पूर्ण करू शकले नाही. आणि इकडे जेव्हा आपण यायच्या ना, तर माझं जेवणाचं त्या इतके कौतुक करायचं की मला अक्षरशः लादल्यासारखं वाटायचं. खरं म्हणजे त्या अतिशय सुगरण, इतक्या म्हणजे त्यांच्या हाताला सुंदर चव होती ना. भाकऱ्या असू दे, कुठल्याही प्रकारच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, त्यांच्या हाताला एक विशिष्ट सुंदर चव होती. पण तरी पण तुझ्या हातची वांग्याची भाजी छान होते, तू कोथिंबीर वडी कशी केली, तू शिरा कसा करते गं, तुझ्यासारखा शिरा मला जमतच नाही, तू काय काय टाकलं, कसं केलं सांग बरं मला. तर म्हणायची मावशी काय हो तुम्ही एवढ्या एक्सपर्ट. नाही म्हणे, तुझ्या हातची चव खूपच छान आहे, मला तुझ्यासारखं जमत नाही. म्हणजे हे सांगायलासुद्धा किती मोठं मन लागतं की एवढ्या सिनियर असून छोट्या लहान मुलीच्या कुकिंगची तुम्ही कौतुक करताय. मला खूप हे म्हणजे विशेष वाटायचं आणि खूप कौतुक वाटायचं की किती छान स्वभाव आहे यांचा, की त्या आणि किती प्रेमाने सगळं विचारून घ्यायच्या. खरंच तू खूप छान करते, बटाट्याची भजी तुझ्याकडे आली कीच आम्ही मस्त खातो, शिरा आणि भजी आमच्यासाठी तू जे काय करते ना ते मला गावाला गेलं की जमतच नाही. मग ते असे बरं सतत शिरा भजी आमचं चालू असायचं. म्हणजे इतक्या छान छान आठवणी आहे ना. आणि निधीबरोबर बसून ते नवीन गाणे बघणार, सगळ्या सिरियलमध्ये त्यांना इंटरेस्ट. आणि मग ते सिरियल सुरू झालं की ते सासू सुनांच्या ते विलन, मग त्यांचे ते एक गावरान भाषेत त्यांचे कॉमेंट सुरू व्हायचे की हसून हसून आमची मुरकुंडी वळायची. इतक्या हसवायच्या ना, म्हणजे एकदम वातावरण लाईट करून टाकायच्या घरातलं. सतत हसणं खिदळणं चालू असायचं त्या आल्या की. खूप मजा करायचो. आणि त्यांच्या गावी असताना की मला आठवतं एकदा किरणने सांगितलं, त्या मावशींची तब्येत खरं बरी नसायची. त्यांच्या पायामुळे त्या खूप जाम झाल्या होत्या. घरात पण सगळे कामं काका करायचे. तरी पण एमकेआर फार्मा म्हणून कंपनी आहे, तिथे किरणची मीटिंग होती म्हणून त्या साईडला तो गेला होता. तर 9ला मीटिंगला निघायचं होतं. उठून बघतो तर मावशीने हे व्यवस्थित पोहे बिहे करून ठेवले होते भरपूर. नंतर आमच्या गाडीवरच्या दादा आहे त्यांच्यासाठी दोघांसाठी नाश्ता, नंतर एक फ्रूट प्लेट कापून ठेवले होते, वेगवेगळ्या प्रकारची फळं कापून ठेवली होती. प्लस यांना 9ला निघायचं होतं तर जेवणाचा डबासुद्धा तयार, भरलेली वांगी, भजी, पोळ्या, चटणी, लोणचं सगळं घालून डबा पण तयार. म्हणजे मावशी 5ला उठून हे सगळं करत होत्या. म्हणजे त्या इतकं त्यांना विशेष वाटलं की एवढं बरं नसून पण म्हणजे मावशी म्हणजे दुसरी आईच असते ना आपली. तिचा भयंकर जीव किरणमध्ये. किरणा तुझ्यासाठी मी केलं बरं का सगळं, अजून तुला काय हवं आहे का, नाही तर मीटिंग झाला की परत तू ये, रात्रीचा पण डबा मी तुला देते, मुंबईला कधी तू पोहोचशील. इतकं त्या प्रेम करायचं की तसं प्रेम कोणीच केलं नसेल. आणि ही पिढी आता शेवटची फ्रेंड्स, यांच्यानंतर आपल्याला असं कोणी खाऊ देणारं कोणी नाही आता. म्हणजे इवन त्या मला जेव्हा पाठवायच्या ना, त्या म्हणायच्या की प्राजक्ता तू यातलं अर्धं काढून तुझ्या आईबाबांना पण दे, ते बिचारे दोघंच आहे, त्यांना कोण करून देणार आता. तर ते आणि आईला त्या बाई म्हणायच्या, बाईंना आता होत नाही, बाई पण थकल्या, तर नाशिकला यातलं तू पुढचं कुरिअर करून दे, मी त्यांच्यासाठी पण जास्तीचं पाठवलं आहे. तर मला इतकं भरून यायचं की किती माणसाने प्रेमळ असावं, किती गोड असावं. आणि आणखी पण एक ते त्यांचा ना राशींच्या देवीचा ना महिना असायचा. म्हणजे एक महिनाभर वेगवेगळे पुजाऱ्यांचे टर्न असायचे ना. तर त्यांचा जेव्हा महिना असेल किंवा नवरात्रात असेल तो महिना कधी यायचा,
तर देवीला मग छान छान देवीच्या अंगावर साड्या चढवल्या जायच्या, वेगवेगळे दागदागिने यायचे, ओटी भरायला लोक येतात, नवस बोललेले असतात, काय काय जे काय वस्तू येतात ते सगळे पुजाऱ्यांकडे जमा होतात ना. तर प्रसाद म्हणून ते ज्या ज्या साड्या छान छान यायच्या ना, तर सगळ्यात पहिले ते माझ्यासाठी साडी बाजूला काढून ठेवायचे. प्रसाद म्हणून ते प्राजक्ताला ही साडी अंगावर खूप छान दिसेल, हा रंग तिला खूप सूट होईल. ते दोघं नवरा बायको पहिले माझी साडी 1-2 साड्या माझ्या बाजूला काढून कपाटात ठेवून द्यायचे की आपण मुंबईला जाऊ त्या प्राजक्ताला ही साडी द्यायची. आणि प्रसादाची साडी दरवेळेला माझ्याकडे देवीच्या अंगावर नेसवलेली यायची. आणि मला इतकं बरं वाटायचं, म्हणजे साडीच्या किमतीला महत्त्व नाही, पण ती देवीच्या अंगावर दिवसभर राहिलेली साडी, त्या साडीला इतकं सुंदर गंधाचा आणि अत्तराचा वास यायचा. मला इतकं भरून पावल्यासारखं असं वाटायचं की आपण देवीचं दर्शन होत नाही आपल्याला, पण निदान देवीच्या अंगावरचं वस्त्र तर आपल्याला लिहायला मिळेल. मग मी आवर्जून एखाद्या सणाला ती साडी नेसायची आणि त्यांना फोटो काढून पाठवायची की तेवढं आठवणीने मलासाठी आणायचे की प्राजक्तासाठी पहिले साडी बाजूला काढून ठेवू. इतकं जीव लावायचे ना, म्हणजे मला आज दिवसभर तिचा आरखा त्यांचा चेहरा डोळ्यापुढे येतो आहे. आणि त्या इतक्या म्हणजे नशिबाने की त्यांनी नातवंड पाहिली आणि आता त्यांना पतवंड पण आलं आहे. पतवंडासुद्धा त्याचा पहिला बड्डे वगैरे छान व्यवस्थित त्यांनी पाहिला, सगळं आयुष्य भरून पावलं. आणि काकासुद्धा आमचे 80 वर्षापर्यंत अगदी फिट होते, कारण पूर्वीचे ते पहिलवान होते. दोर बैठका काढायचे, गायींचं सगळं करायचे. पूर्वीचे लोकच एकदम सकस अन्न खाऊन तर एकदम व्यवस्थित तब्येत होती त्यांची. गिरनार पर्वत चढून आले होते 80व्या वर्षी, म्हणजे आम्हाला इतकं विशेष वाटलं होतं. आणि काका नेहमी पंढरपूरची यात्रा करायचे. तर अशीच एकदा यात्रा करून ते आले आणि त्यांना थोडंसं सर्दी खोकला झाला. तर हे लोक जरा डॉक्टरकडे जायला कंटाळा करतात ना, तर त्यांनी घरीच गोळ्या घेतल्या. पण नंतर ताप जास्तीच वाढला म्हणून मग त्यांनी पुण्याला आले चेकअप करायला. तर त्यांना निमोनिया सांगितला, म्हणून खूप ताप होता म्हणून ते ॲडमिट झाले पुण्याला. आणि नेमका त्यावेळेला कोरोना सुरू झाला होता आणि त्यांना डिटेक्ट झाला कोरोना. आणि अचानकच त्या कोरोनाने त्यांना विळखा घातला आणि आमचे काका त्यातच वारले. म्हणजे हा आम्हाला सडन शॉक होता की आत्ता काही महिन्यापूर्वी काका गिरनार पर्वत चढून आले, सगळं झालं आणि अचानक हे कसं होऊ शकतं, आम्हाला विश्वासच बसत नव्हता. तरी हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत सुधरत होती, व्हिडिओ कॉलवर आमच्याशी बोलले पण. आणि अचानक एक दिवस अशी न्यूज आली आणि जसे काका गेले तसे मावशींचा जोर पूर्ण गेला. त्यांनी अगदी हाय खाल्ली, म्हणजे काकांशिवाय जगणंच त्यांना अशक्य होतं. त्यांचं भयंकर नवरा बायकोचा एकमेकांवर जीव होता. त्यामुळे ते काका गेल्यापासून त्या एकदम माऊ अशा झाल्या होत्या, बोलायच्या नाही कोणाशी, सगळ्यातला रस निघून गेला होता आणि हळूहळू त्यांची तब्येत खालवतच चालली होती. तरी त्यांची मुलं त्यांची खूप छान काळजी घ्यायचे, सगळं त्यांचं सेवा प्रेमाने त्यांनी केली शेवटपर्यंत. पण त्यांनी जे नवरा गेल्यावर जी हाय खाल्ली ते नाहीच त्या पुन्हा उभ्या राहू शकल्या. आणि आज सकाळी ती न्यूज आली, इतकं वाईट वाटलं ना. पण शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे त्यांना नंतर काय आठवेन असं पण झालं होतं. त्यामुळे मग म्हणजे देवाने त्यांना सोडवलं असंच म्हणावं लागेल, कारण अवस्था त्यांची खूपच वाईट झाली होती, अगदी बेड रिडनच झाल्या होत्या त्या. काका गेला आणि त्या गेल्यानंतर ना त्यांची सगळी म्हणजे जगण्याची इच्छाच गेली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आज सकाळ ती न्यूज आली ना, तर इतक्या दिवसभर सगळ्या मला त्या आठवणी येत राहिल्या ना. तर म्हटलं आज आपण इतक्या सुंदर व्यक्तिमत्वाबद्दल सगळ्या जगाला कळलं पाहिजे की आमच्या मावशी किती छान होत्या. अशी पिढी जी आहे ही शेवटची फ्रेंड्स. आता याच्यानंतर अशी प्रेमळ छान स्वभावाची माणसं पुन्हा या जगात होणे नाही. आणि आमचं नशीब चांगलं की अशा माणसांबरोबर आम्हाला आयुष्यातला काही काळ का होईना घालवता आला. त्यांच्याबरोबर छान आनंदाचे क्षण आम्ही घालवले. आम्ही त्या नेहमी आठवणी आमच्याजवळ राहतील त्यांच्या, आणि त्यांनी दिलेले भरभरून आशीर्वाद कायम राहतील. कधीही मुंबईहून निघताना त्या म्हणायच्या की प्राजक्ता तुझ्याकडे आलं ना की मला माहेरी आल्यासारखं वाटतं. एकदम असं आम्ही रिलॅक्स असतो, जे तोंडातनं बोलू ती इच्छा तू पूर्ण करते. नंतर त्यांच्या आवडीची आम्ही त्यांना साडी घेऊन द्यायचो, त्यांना घालायला रोज मस्त गजरे आणायचे. आंब्याचा सीझन असेल तर आमरस रोज. तर म्हणजे त्यांची सगळी हाऊस पुरवली जायची ना. आज मला इतकं समाधान वाटतं की मला ते करता आली त्यांची सेवा. कारण असे लोक आता मिळणं दुर्मिळ आहे, इतके लोक, आणि आपल्यावर जीव टाकणारे, खरे असे प्रांजळ प्रेम करणारे, ते अशी लोक आता पुन्हा होणे नाही. आता सगळी खोट्याची दुनिया आहे सध्या, तर तुम्हाला सगळं माहिती आहे. तोंडावर गोड बोलतात, आपली पाठ वळली की लगेच कटकारस्थानं सुरू किंवा आपल्याला नावं ठेवणं सुरू. पण ही लोकं ना इतकी दुर्मिळ होती ना की
म्हणजे मला देवाचे आभार मानाय वाटतात की अशा लोकांची सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली. आज मला आणि माझ्या मिस्टरांना खूप समाधान आहे की आम्ही त्यांची सेवा करू शकलो. त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहतील. आणि आणखी एक आठवण मला आली की काकांना आमच्या घरी मावशी काका होते ना, अचानक आम्हाला कळलं की काकांना 80 वर्ष पूर्ण झाले. तर आम्ही त्यांना सरप्राईज प्लॅन केलं होतं. त्यांना सांगितलंच नाही आणि गुपचूप ते पार्ल्यात त्यांच्या मुलीकडे राहायला भेटायला गेले होते. तोपर्यंत आम्ही फटाफट सगळी त्यांच्या वाढदिवसाची तयारी केली. त्यांच्या औक्षणासाठी आम्ही कणकेचे 80 दिवे बनवले. नंतर त्यांच्यासाठी कपडे आणले, शाल श्रीफळ ते आणलं. नंतर छानसं त्यांच्या बड्डेची थोडंसं तयारी केली. आणि मग आल्यावर मावशीनं सांगितलं तुम्ही छान काठपदराची साडी नेसा, आपल्याला एक गंमत करायची. तर काय मग त्यांना आम्ही सांगितलं की काकांना आज 80 वर्ष पूर्ण आले, तर आपण छान त्यांना औक्षण करूया 80 दिव्यांनी. आणि आम्ही ते केलं होतं. नंतर चांदीची फुलं आणली होती आणि त्यांच्या डोक्यावर निधीच्या हातून अशी हे केली होती, काय म्हणतात त्याला, डोक्यावर टाकली होती, ओवाळून टाकली होती. तर ते करतात ना सहस्त्रचंद्र दर्शन, ते आम्ही छोटासा समारंभ असा केला होता. तर इतके मावशी काका खुश झाले होते, त्यांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू आले होते की अरे बापरे, आमच्या लक्षात पण नाही आणि तुम्ही हे कधी उद्योग केला सगळा, आम्ही अगदी भरून पावलं म्हणे. त्यांचे ते आशीर्वाद कायम माझ्या स्मरणात राहतील. आणि माझ्याजवळ जे त्यांच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण आहेत त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ पण माझ्याजवळ आहे. नंतर राशींच्या देवीचे पण काही फोटो आहेत, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजचा हा माझा व्लॉग आहे, हीच माझ्या मावशीला माझ्याकडून श्रद्धांजली असं मी मानते. आणि मावशींना सद्गती लावो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. आणि मावशी, आता तरी तुम्ही शांततेने आणि आनंदाने राहा, शांततेने करा. आणि ईश्वराच्या चरणी तुम्ही आयुष्यभर देवाची सेवा केली, तुमच्या देवीनेच तुम्हाला बोलवून घेतलं असं मी म्हणते. आणि तुमचे आणि काकांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्या हीच मी प्रार्थना करते. आणि तुम्हाला माझा इथूनच नमस्कार.